ते तुमच्या हातात आहे. नेहमीप्रमाणे जसं म्हणतो, दिखावे पे मत जाओ, अपनी अक्कल लगाओ, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. तुम्हाला किती जरी आदळापट करून सांगितलं, लक्षात आलं का? आणि ज्यावेळेस संयुक्त मोजणी होईल, आतापर्यंत केलेल्या चर्चेमध्ये किती जरी तुम्हाला निकष सांगितले, किती जरी मुद्दे जीव तोडून सांगितले, पण प्रत्यक्ष ज्यावेळेस संयुक्त मोजणी होईल, त्या अहवालावरती तुम्ही सही कराल आणि त्याची कसलीही तुमच्याकडं प्रत किंवा कॉपी नाही का नसेल, तर काय म्हणतात त्याला, की मग तुमचं ह्या जगामध्ये तुम्हाला न्याय मिळवून द्यायला साक्षात कोणाला अवतार घ्यावा लागेल, देवजाने. कारण का अंमलबजावणी आणि पारदर्शक अंमलबजावणी आणि अंमलबजावणीतली पारदर्शकता, ह्याच्यामध्ये आपण पाहतो की कायदे असोत, केंद्रीय असोत, राज्याचे असोत, त्याच्यामध्ये वेळोवेळी ज्या काही सुधारणा असतील वगैरे वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी अंमलबजावणी अभावी, म्हणजे काय म्हणतात त्याला, फक्त आणि फक्त कागदपत्री काय म्हणतात, जुजबी ठरतात आणि फक्त तो फार्स ठरतो. लक्षात आलं का? एकंदरीतच ज्यावेळेस पण तुम्ही त्या टिंबटिंब यांनी लोकांना फसवू नये. ज्या वेळेला अधिसूचना निघते त्यावेळेला ते अधिग्रहण झालेले असते. ज्या वेळेला प्रोजेक्ट जाहीर केला त्याच वेळेला ह्याला विरोध करायला काय झालं होतं, कृषी सेवा जय शक्तीपीठ, मी शक्तीपीठ अधिसूचना रद्द करा, भव्य आक्रोश मोर्चा, क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा, सकाळी 10 ते 11, सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 या आशयाने तुमचा कौल मागितला आहे. 71% लोक म्हणतायत नाही आणि 29% लोक म्हणतायत होय. म्हणजे 21 लोकांमध्ये 71% लोकांना वाटतंय की अधिसूचना रद्द नाही झाली पाहिजे आणि 29% लोकांना वाटतंय होय. तर तुम्ही आपल्या लाईव्हची लिंक वरती उजव्या कोपऱ्यामध्ये 3 टिपके असतात, तिथं टच करायचं. तुम्हाला मधोमध शेअरचा ऑप्शन येतो. परत त्या शेअरवरती टच केलं की तुम्हाला परत आणखी पुढच्या लँडिंग पेजवरती पर्याय येतात. त्याच्यामध्ये व्हॉट्सअप स्टेटस आणि व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायचं आहे. लक्षात आलं का? मी फक्त तुमचा कौल घेतोय, कारवाई सुरू आहे. लक्षात आलं का? कुणी सत्तेत कुठलंही सरकार असो, केंद्रात कुठलंही असो, राज्यात कुठलंही असो, लक्षात आलं का? जोपर्यंत परत एकदा मित्रो आज से नाही का म्हणतात, जसं नोटबंदी जाहीर करण्यात आली आणि तिला आधार होता मागं, परत तोपर्यंत जसं त्या नोटा काय म्हणतात त्याला चलनातून रद्दबातल झाल्या नाहीत, तसं ही अधिसूचना जोपर्यंत सरकारतर्फे रद्द झाल्याची तशी प्रसिद्धी येत नाही तोपर्यंत अशा कुठल्याही भूलथापांना, आमिषांना बळी पडू नका. फक्त लोकशाहीमध्ये समर्थन असो किंवा विरोध असो, प्रत्येकाला आपलं मत नोंदवायचा अधिकार आहे. त्या अधिकाराने ते नाही का चालू आहे. बाकी मी उलटं वेळोवेळी तुम्हाला म्हणतोय की ज्यांचा विरोध आहे त्यांनी रस्त्यावरती न्याय मिळणार नाही हे गृहीत धरा आणि न्यायालयाचा दरवाजा ठोठवायला काय हरकत नाही. त्याला जनहित याचिकेद्वारे तुम्ही न्यायालयात जाऊन न्याय मागवू शकता. आज समजा बालाजी याचं प्रकरण असेल तर त्याच्यामध्ये जसं मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट हा तुमच्या ईडीचं पुरण होऊ शकत नाही, किंवा अरविंद केजरीवाल प्रकरणामध्ये जसं सांगितलं आहे की बाबा बंदी ठेवणं हाच उद्दिष्ट होऊ शकत नाही, तर मानवाच्या स्वातंत्र्याचा विचार करावा. तर